बदलापूर पश्चिम परिसर आज अक्षरशः तणावाच्या छायेत आहे। सकाळपासूनच पालिकेचे अधिकारी मोठा पोलीस बंदोबस्त आणि जेसीबी मशीन्स घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यानंतर सुरू झाली अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई। उल्हास नदीच्या काठावर गेल्या अनेक वर्षांपासून उभी राहिलेली ही बांधकामं पालिकेच्या नोंदीनुसार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा प्रशासनाचा दावा आहे। प्रशासनाचं म्हणणं आहे की पावसाळ्यात बदलापूर शहरात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीसाठी ही अतिक्रमणं मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत। नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवला जातो, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि याच कारणामुळे शहराला दरवर्षी पुराचा गंभीर धोका निर्माण होतो असा दावा पालिकेनं केला आहे। मात्र दुसरीकडे कारवाई दरम्यान अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी दृश्य पाहायला मिळाली। डोळ्यासमोर घर जमीनदोस्त होत असताना महिला आक्रोश करताना दिसल्या, लहान मुलं भीतीनं रडताना दिसली। आम्हाला पर्यायी जागा द्या, आम्ही कुठं जाऊ असा सवाल करत स्थानिक नागरिक प्रशासनाकडे हात जोडताना दिसले। या कारवाई दरम्यान काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि या कडक बंदोबस्तात कारवाई सुरूच ठेवण्यात आली आहे। आता प्रश्न असा आहे की एकीकडे पूर नियंत्रणासाठी आवश्यक असलेली कारवाई आणि दुसरीकडे छत हरपलेले कुटुंब, या दोन्हींचा तोल साधताना प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, या संपूर्ण प्रकरणावर जनतेचं लक्ष कायम राहील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.